आता हा जो बाजूचा आवाज आहे, असा आवाज तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही एक चांगल्या पद्धतीने कुक्कुटपालन करता. हा आवाज आनंदाचा आहे, पैशाचा आहे, हे तुम्ही समजणं खूप गरजेचं आहे. हाय फ्रेंड, लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे ठाणे येथे शहापूरमध्ये, जिथे सरांनी 560 अंड्यांची मशीन बुक केली होती, ज्याची मशीनची पोच द्यायला आपण इथे आलेलो आहे. त्याचबरोबर त्यांना संपूर्ण माहिती देण्यासाठी इथे आलेलो आहे. तर सर, सरात आधी आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांना तुमची ओळख करून द्या. तुमच्या गावाची, तुम्ही कुठून आहात याची ओळख करून द्या. माझं नाव रमेश विष्णू खरपडे, मुक्काम टेंबा, पोस्ट वैतरणा, तालुका शहापूर आणि जिल्हा. या ठिकाणी आमच्या फार्म हाऊसवर आम्ही एक 560 अंड्यांचं इन्क्युबेटर मशीन मागवलेलं आहे. समोर जे शेख साहेब आहेत त्यांनी आम्हाला घरपोच मशीन आणून दिलेली आहे. बरं, आता तुम्हाला ही मशीनची माहिती मिळाली कुठून? सर्वात आधी आम्ही युट्यूबवर सर्च केल्यानंतर आम्हाला ती माहिती मिळाली आणि मला ते बेटर वाटलं आणि मी त्यांना ऑर्डर देऊन ते मागून घेतली. त्यांनी बरं, आता याची काय काय माहिती तुम्ही घेतली युट्यूबवर? माहिती घेतली म्हणजे त्यांनी एका ट्रे मध्ये किती अंडे बसतात आणि किती दिवसानंतर त्या अंड्यांमधून पिल्लू बाहेर येईल याचं पूर्ण युट्यूबवर आम्ही माहिती घेतली. त्याचबरोबर हे जे मशीन आहे, लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर वर वगैरे चालेल की नाही किंवा त्याचं बॅकअप किती तासाचं, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आम्ही सरांकडनं घेतलं. आता वापर कसा करायचा याची आपण माहिती देणार आहे. तर सर्वात आधी सर, पहिला प्रश्न असा असतो की आपल्याकडे जसं मशीन मध्ये आपण अंडी ठेवतो, ही ताजी असणं गरजेची आहे. तर सर्वात पहिला प्रश्न माझा असेल की तुमच्याकडे रोजची ताजी अंडी किती मिळतात? सरासरी किती मिळतात? सरासरी आता आपल्याकडे 300 कोंबड्या आहेत, पण सदर आता फक्त आपल्या 25 ते 30 कोंबड्या अंडे देतात. म्हणजे आपल्याकडे ताजी रोजचे अंडे 25 मिळतात. म्हणजे येणाऱ्या 5 दिवसात आपण 100 अंडी इन्क्युबेटर मध्ये ठेवू शकतो. पण येणाऱ्या 15-20 दिवसात किंवा एका महिन्यानंतर आपल्याला डेली 100 अंडे मिळतील. म्हणजे येणाऱ्या 5 दिवसामध्ये पूर्ण मशीनचं कोठा पूर्ण होईल एवढी आपल्याला अंडी मिळतील. म्हणजे बाकीचे जे पक्षी आहेत ते तुमच्या अंड्यावरती येणार आहे. येणार. अच्छा अच्छा, म्हणजे त्यांचा पीक पिरियड झालेला आहे. बरं बरं. तर सरांचं आता म्हणणं आहे की त्यांच्याकडे आता एक सरासरी 25 अंडे यायची चालू झालेली आहेत आणि येत्या 10-15 दिवसामध्ये जवळजवळ 100 प्लस अंडे मिळण्याची त्यांना चान्सेस आहेत. कारण की पक्षी त्यांच्याकडे जवळजवळ किती पक्षी म्हटलं तुम्ही? 300 पक्षी सरांजवळ जवळजवळ आहेत आणि प्युअर गावरान पक्षी आहेत. मी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, पूर्णतः ओरिजिनल गावरान पक्षी आहे. हा, आणि पाठीमागे तुम्ही आवाज सुद्धा बघू शकता. मी पूर्ण फार्मची व्हिजिट पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन. सर्वात आधी अजून एक अशी माहिती द्या की तुम्ही आधी कधी कोंबडी वगैरे बसवलेली आहे का? नाही, कोंबडे बसवले म्हणजे काय, आमच्या घरी गावरान कोंबडे आहेत, बरोबर. त्या अंडे पण तेच देणार आणि पिल्लं काढण्यासाठी पण ते कोंबडे अंडे घेऊन देणार. हा आपला पहिलाच अनुभव आहे आणि त्या अनुभवामध्ये आपण तुमच्या माहिती सक्सेस मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बरं, तर हा प्रश्न मी जो तुम्हाला पहिला विचारला की तुम्ही कोंबडी बसवलेली आहे, याचं कारण फक्त हे आहे की आपल्याला किती दिवसाची अंडी निवडायची, अच्छा, याचा बेसिक नॉलेज किती आहे आणि अंडी कशी निवडली जातात याची किती माहिती आहे हे समजून घेण्यासाठी. आता गावरान कोंबडी तसं आमच्याकडे 21 अंडे पण देणार, 15 अंडे देणार. ती 15च्या 15 अंडे घेऊन बसणार, पण रिझल्ट आम्हाला 12-13 किंवा कधी कधी 15च्या 15 पिल्लांचं मिळतो. म्हणजे ती एका कोंबडीचे 15 दिवसाचे अंडे असू शकतात, पण त्याच्यातून तो रिझल्ट मिळतो. पण आता या मशीनचा रिझल्ट किती दिवसांचा आहे माहिती तुम्ही आम्हाला द्याल तर बरं बरं. आता जसं आपण कोंबडी बसवतो ना, अगदी सेम हा प्रकार आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला 21 दिवसच लागणार आहे. त्याच्यामध्ये फक्त बेनिफिट काय असतो की आता आपण जसं कोंबडी खाली बाबा 15 अंडी 20 अंडी ठेवू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त अंडी काही ठेवता येत नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला काही लिमिट नसतं. जसं आता ही 560 अंड्यांची आहे, तशी 1000 अंड्यांची, 2000 अंड्यांची, जशी रिक्वायरमेंट असते शेतकऱ्याची तशी मशीन बनवून जाते. तर हा त्याचा प्लस पॉईंट आहे. दुसरं, जर तुमचं अंड ताजं असेल आणि नर माद्याला क्रॉस झालेलं असेल तर तेवढ्या अंड्यांचा आरामात याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तर तो एक बेनिफिट असतो. जवळजवळ म्हणजे किती दिवसांचे अंडे आपल्याला? एक 5 ते 6 दिवसापर्यंतचं अंड आपल्याला याच्यात घ्यायचं पहिले असतं. 6 दिवसांचे, पहिले 5 ते 6 आणि दिवस. त्याच्या पुढच्या स्टेपसाठी पुढच्या 5 दिवसात. हो हो, म्हणजे आता जसं तुमच्याकडे तुम्ही म्हटलं की आता स्टार्टिंगला 25 अंडे चालू झाले, तर तुम्ही 25 अंड्याप्रमाणे 100 अंड्यांचं करू शकता. हा, मग तसे जसे तुमचा एक ट्रे भरला त्याच्यात तुम्ही दुसरा भरा, तिसरा भरा, असं रिफिल करत जाऊ शकता. आणि सायकल म्हणून ठेवले तरी चालते ना? 100%. फक्त त्याच्यावर तारीख टाका. शेख सर, उष्णता असल्यामुळे आम्ही काही अंडी फ्रीज मध्ये ठेवतो. फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी आपण इन्क्युबेटर मध्ये पिल्लं काढण्यासाठी वापरू शकतो. बरं, आता हा महत्वाचा प्रश्न आहे आणि गरजेचा सुद्धा आहे. शक्यतो फ्रीज मधली अंडी टाळायची घ्यायची. कारण की फ्रीज मधल्या अंड्यांना जेव्हा आपण मशीन मध्ये किंवा कोंबडीच्या खाली ठेवतो तर टक्केवारीमध्ये त्याचा रिझल्ट कमी येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात.
म्हणून आम्ही शक्यतो प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतो की फ्रीज मधली अंडी शक्यतो ठेवायची टाळा, जेणेकरून रिझल्ट कमी येऊ नये, आपला रिझल्ट आपल्याला चांगला मिळेल. बरं झालं तुम्ही ती माहिती दिली, पण फ्रीज मध्ये बरीचशी आम्ही आता ठेवलेली होती, ती हा, आता ठेवणार होतो, ती आता ते कॅन्सल करतो. किती दिवसाची अंडी आहेत ती? ती आहेत 5-7 दिवसाची, पण ती फ्रीज मध्ये ठेवलेली. हा, तर शक्यतो फ्रीज मधली अंडी का टाळायची? कारण की ती अंडी आपल्याला अंदाज नसतो किती दिवसाची जुनी आहे, काय आहे, त्याच्यामुळे रिझल्टला फरक पडू नये यासाठी आम्ही ते टाळायचं सांगत असतो की बाबा टाळा नाही. ठीक. तर आता येणारे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पॉवर जाते कमीत कमी 5-5 घंटे, किंवा वेळ आली तर पूर्ण दिवस 24 घंटे पॉवर जाते. मग अशा कंडिशन मध्ये आपण समजा 5 दिवस 10 दिवस इन्क्युबेटर मध्ये अंडे ठेवलेले, मग ते खराब होण्याचे चान्सेस वाढतात. बरोबर. मग त्याचा बॅकअप किती आहे, किंवा ते पूर्ण यूज करण्यासाठी त्याला इन्व्हर्टर वगैरे लावण्याची काय आपल्याला व्यवस्था करता येईल? अगदी बरोबर, छान प्रश्न आहे. आता बघा, या मशीन मध्ये तुम्ही आरामात म्हणजे कुठल्याही इन्व्हर्टर वरती याला वापरू शकता. याचा लोड खूप जास्त नाहीये, एक 550 वॅटचा फक्त लोड आहे. त्यामुळे कुठल्याही इन्व्हर्टर वरती म्हणजे लहान इन्व्हर्टर वरती सुद्धा तुम्ही याला आरामात चालू शकता. आणि समजा तुमच्याकडे कधीतरी लाईट जाते, बाबा 1-2 तास कधीतरी लाईट जाते, तर याच्यामध्ये लाईट गेली आणि तुमच्याकडे बॅकअप नसेल पण तरी एक 4 तास पर्यंत तरी कशीही मेंटेन ठेवते मशीन. त्यामुळे समजा कधीतरी लाईट जाते 1-2 तासासाठी, तर तिथे इन्व्हर्टर नसेल तरी काही विशेष असा फरक पडणार नाही. पण जिथे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ते गरजेचं आहे. पण जिथे पावसाळ्याचा प्रॉब्लेम आहे, कोकण भाग आहे, किंवा जिथे पाऊस जास्त पडतो, लाईटीचा प्रॉब्लेम जास्त फेस करावा लागतो, तशा ठिकाणी आपण इन्व्हर्टर वापर केलेला कधी पण चांगला. ते सेफर साईड आहे, कारण की आपले ठेवलेले सगळी अंडी सेफ राहते. ठीक आहे, तर ते पाहिजे. दुसरं अजून एक महत्वाचं, जसं आता तुम्ही म्हटलं की आमच्या इकडे पाऊस खूप असतो आणि बाबा ती लाईट वगैरे खूप जास्त वेळ जाते, तसं एक व्होल्टेजचा सुद्धा प्रॉब्लेम काही ठिकाणी फेस करावा लागतो. जर तुमच्या इथे व्होल्टेजचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्टेबलायझर लावा, ते गरजेचं आहे. कारण की वॉल्टेज कमी जास्त बोर आहे, 250 व्होल्टेज वर चालते. हा, त्याच्यामुळे मशीन चालायला पाहिजे. 100% चालणार, पण डाऊन मध्ये आपण ते आणू इमर्जन्सी प्रॉब्लेम नको. प्रॉब्लेम नको, सेफर साईड आणा. कारण की अचानक जेव्हा हाय लोडचं काहीतरी चालत असेल तर त्यावेळेस व्होल्टेजला काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला अडचण नको. त्यासाठी तुम्ही स्टॅबलायझर वापरा. कारण की मला हे जे आता दिसतंय तसं, तर मला शंका येते की व्होल्टेजचा प्रॉब्लेम इथे असावा. तर एक सगळा एरिया दाखवा. हा पूर्ण डोंगर भाग आहे, शहापूर तालुक्यामध्ये आहे हे, आणि पूर्णतः डोंगर भाग आहे. लाईटीचा प्रॉब्लेम असण्याची शंका नक्कीच इथे सांगता येत नाही. तुमचा लाईटीचा खांब वगैरे, हा शेवटचा खांब वगैरे असा काही प्रकार आहे का या वाढीच्या? झाडांच्या पलीकडे? बरं, आता आम्ही 1-2 ठिकाणी असं एक अनुभवलं की जिथे लाईट कुठून तरी डीपीतून आलेली असते आणि तो एक खांब वाढत जातो. अगदी शेवटच्या खांबाला व्होल्टेज जे आहे हे कमी असतं आणि त्या 5च पोल आहेत. हा, तर असा एक अनुभव आम्ही केलाय. म्हणून आम्ही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगतो की स्टेबलायझर कंपल्सरी वापरा, सर्वात बेस्ट, जेणेकरून आपल्याला कधीही कुठली अडचण येऊ नये. आपल्याला इन्क्युबेटर मध्ये आणले तर या ट्रेचं कनेक्शन आपल्याला जोडण्यासाठी काय करावं? हे बघा, सिंपल आहे. ट्रेचं कनेक्शन जोडायचं. हा आपला सर्वात खालचा ट्रे आहे. बरोबर. ठीक आहे. आता खालच्या ट्रेला इथे तुम्हाला एक ट्रेचं कनेक्शन मिळेल बघा. ही वायर जी आहे ही आपल्याला या वरच्या ट्रेच्या कनेक्शनला लावायची आहे. वरती तुम्हाला 2 कनेक्शन मिळतील. जसं खाली तुम्हाला एकच कनेक्शन होतं, त्याच्या वरच्या सगळ्या ट्रेनला तुम्हाला 2 कनेक्शन मिळतील. याच्यातलं हे जे ब्लॅक कलरचं कनेक्शन आहे हे तुम्ही खाली घ्यायचं आहे आणि ते खालच्या ट्रेला लावायचं आहे. ठीक, या पद्धतीने खालच्या ट्रेला. ठीक आहे. तुमचं हे झाल्यानंतर तुमचा हा जो पुन्हा एकदा व्हाईट येईल तो वरच्या ट्रेच्या सेम त्याच पद्धतीने ब्लॅक ट्रेला लावून टाकायचा आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सगळे ट्रेचे कनेक्शन खालून वरपर्यंत लावायचे. आणि दुसरं अजून आता तुम्ही मला विचारलं की बाबा अंडी एका वेळेस नाहीये तर कसं करायचं, बरोबर का? तर सर्वात आधी आपल्याला ज्यांना खालच्या ट्रे मध्ये अंडी ठेवायची. हा जो खालचा ट्रे आहे याच्यामध्ये पहिल्यांदा अंडी ठेवायची, नंतर त्याच्यावरती. जेव्हा तुमच्याकडे एका वेळेस एवढी अंडी उपलब्ध नसतील, समजा यातच ट्रेला जोडायचं का सगळ्या सगळं तुम्हाला इथून इथपर्यंत सगळ्या ट्रेचं कनेक्शन जोडायचं. हा इथला मेन कनेक्शन आहे बघा, इथे व्हाईट कलर हा मेन कनेक्शन आहे. जरी 2 ट्रे मध्ये अंडे असले तरी सगळे जोडायचे. पण जेव्हा तुमची पिल्लं निघायची चालू झाली आणि हे 2 ट्रे तुम्ही आज लावलेत समजा, म्हणजे आज लावले म्हणजे हे 18 दिवस पूर्ण झालेत, 19वा दिवस चालू झालाय, मग काय करायचं? ह्या खालच्या 2 ट्रेचं कनेक्शन काढून टाकायचं. वरचे 2 ट्रे ते रोटेशन बंद झालं, तिथून पुढे तुमची पिल्लं निघायची चालू झाली आणि हे तुम्ही त्याच्या 2 दिवसाच्या किंवा 4 दिवसाच्या गॅपने ठेवले. मग यांना अजून 2 दिवसानंतर तुम्हाला टर्निंग बंद करायची. मग या दोघांची बंद करायची, यांचे परत तुमचा गॅप असणार, ते चालू ठेवणार. मग खालून का चालू करायचं? म्हणजे आपल्या वरचे रोटेशन
चालू राहतात. याच्यासाठी रोटेशन ते लक्षात ठेवा. पॉवर वरून येत नाही. हा, आणि एकाच वेळेस तुम्ही सगळे अंडी ठेवली तर तुम्ही फक्त ही एकच पिन काढली तर तुमचे सगळे टर्निंग बंद होऊन जाईल. बरं, पॉवर न बंद करता आपण यूज करू शकतो. हो, काहीच अडचण नाही, काही अडचण नाहीये, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तर याच्यामध्ये पाणी जे आहे बघा, हे आपल्याला डायरेक्ट पाठीमागे पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे. तो पाईप तुम्ही सरळ सरळ एखाद्या पाण्याच्या जारला किंवा एखाद्या नळाला सुद्धा डायरेक्टली देऊ शकता. म्हणजे तुम्हाला पाणी रिफिल करायला देखील मशीन उघडायची गरज इथे पडत नाही. पाईप डायरेक्ट जोडला तर टेन्शन नाही. काहीच टेन्शन नाही. तर बघा आता सर, इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपण एक ऍडॅप्टर लावलेला आहे व्हाईट कलरच्या बोर्ड मध्ये. हा फॉगरचा ऍडॅप्टर आहे, तो आपल्याला तिथेच लावायचा आहे. त्यानंतर खाली तुम्ही फॉगर बघू शकता. जो फॉगर आहे ना, तो त्याच्यावरती एक जो फॅन आहे त्या फॅनच्या बरोबर खालीच आपल्याला लावायचा आहे. तो फॉगर जो आहे ना, तो आपल्याला इथे कुठेही ठेवायचा नाही. बघा, हे फ्रंट आहे, इथे कुठेतरी नाही ठेवायचा. तो फॉगर आपल्याला या फॅनच्या बरोबर खाली, जसं आता मी इथे ठेवलेला आहे बघा, जर तुम्ही व्यवस्थित पाहाल तर मी एकदम शेवटी याला ठेवलेला आहे आणि जर फॅनच्या अगदी बरोबर खाली ठेवलेला आहे. बरोबर, तर अशा पद्धतीनेच ठेवायचा आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बघू शकता तिथे जी वाफ आहे, ती वाफ, बनलेली वाफ बरोबर तो फॅन पूर्ण खेचून घेतो आणि प्रॉपरली ह्युमिडिटी सगळीकडे पसरवण्याचं काम करतो. तर ही पण एक विशेष काळजी आहे जी आपल्याला इथे घ्यायची आहे. पाणी ऑटोमॅटिक कंट्रोल होणार, तुम्हाला इथे काही करायची गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर एक अजून एक की अंड जे आहे हे पण आपलं ऑटोमॅटिक फिरणार आहे प्रत्येक 2 तासाला 2 मिनिटासाठी. अंडे ठेवल्यानंतर त्याचं रोटेशन कसं होणार आणि हे काय जॉईंट केल्यानंतर ते फिरणार असं. अच्छा, ठीक आहे. ट्रेचं कनेक्शन तर मी आता तुम्हाला जे दाखवलं ना त्या पद्धतीने तुम्हाला ट्रेचं कनेक्शन करायचं आहे. या 2 पाईपच्या मध्ये तुमचं अंड येणार आणि अंड याच्यामध्ये पूर्ण गोल फिरतं, म्हणजे पूर्ण 360 डिग्री अंड फिरतं. म्हणजे आपल्याला तिथे काही करायची गरज नाही. दुसरी गोष्ट, त्याचं एक टायमिंग असतं. प्रत्येक दर 2 तासानंतर 2 मिनिटासाठी फक्त अंड फिरणार आहे. म्हणजे ते 24 तास फिरत नाहीये. त्याचा एक टायमिंग असतो, त्याचा एक शेड्यूल असतो, त्यानुसार तो ऑटोमॅटिक फिरेल, 360 डिग्री फिरेल. ठीक आहे. त्यामुळे कोंबडीच्या खाली अंड फिरतं त्याच्यापेक्षाही चांगलं फिरतं असं म्हणण्यात अडचण याच्यात काही नाहीये. ठीक आहे. दुसरी अजून एक गोष्ट, इथे बघा, हा कंट्रोल पॅनल आहे. याच्यामध्ये कुठलीही बटणं दाबायची नाही, पूर्णतः सेटिंग करून आलेले असतं. कम्प्युटर कंट्रोल सिस्टम कशा प्रकारचे ते जर आम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये बघा प्रत्येक प्रकारचं इंडिकेटर असतं, म्हणजे प्रत्येक प्रकारचे फंक्शन आपल्याला शो होत असतात. आता जसं इथे वरचं पहिलं इंडिकेटर आहे फॅनचं, हे बंद आहे कारण की मशीन मध्ये अजून तेवढी ऊब झालेली नाहीये तयार. मग त्याच्या तयार झाल्यानंतर एक्स्ट्रा ऊब जर तयार झाली तर हा फॅनचा इंडिकेटर तुमचा चालू होईल. त्याचबरोबर इथला हा जो ओव्हर हिटिंगचा फॅन आहे, हा तुमचा ओव्हर हिटिंग फॅन इथे चालू होईल. आपल्याला मॅन्युअली काय करण्याची काही गरज नाही आणि तुम्हाला इथे सगळं कळणार आहे की कुठलं काम काय करतंय. जसं हीटर 1 चालू आहे, हीटर 2 बंद आहे कारण की त्याला त्या रेंजमध्ये आता ऊब मिळालेली आहे. डाऊन झालं तर दुसराही चालू होईल. त्यानंतर इथे बघा अपचं इंडिकेटर आहे, हे जेव्हा चालू होईल ना तेव्हा अंडी तुमची फिरून जातील ऑटोमॅटिकली. त्याचबरोबर इथे वेटचं इंडिकेटर चालू आहे. वेटचं इंडिकेटर चालू असलं की तुमचा हा फॉगर, आणि फॉगर बरोबर तो लहान जो फॅन आहे फॉगर बरोबर अटेस्टेड असतो, हे ऑटोमॅटिकली चालू होऊन जाईल. आणि हे सर जे अलार्मचं, हा, अलाराम खूप महत्वाचा आहे, चांगला प्रश्न आहे. तर अलाराम हा गरजेचा आहे. अलारामचा काय अर्थ की याच्यामध्ये काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी जास्त आहे, म्हणजे टेम्परेचर तुमचं वाढलं तरी देखील, म्हणजे ओव्हर हिटिंग फॅन चालू होतो, ओव्हर हिटिंग फॅन चालू होऊन देखील जर टेम्परेचर ड्रॉप होत नसेल, कमी होत नसेल, तर तुम्हाला तो अलार्म देतो किंवा अलार्मची लाईट लावतो. म्हणजे आपलं लक्ष जातं, कळतं, अरे बाबा याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी वाढलेलं आहे, काहीतरी कमी झालं. अजून एकदा अलार्म येतो की जेव्हा तुमचं याच्यातलं पाणी संपलेलं असेल आणि तुमचं लक्ष नाही गेलं तर काय होणार, ह्युमिडिटी कमी होणार आणि तरी देखील तो अलार्म देणार. सर शेवटचा एक प्रश्न, आपण 21 दिवस अंडे ठेवल्यानंतर बरोबर वीज किती वापरणार? अच्छा, वीज खूप कमी यूज होते याच्यामध्ये वापर. हे महत्वाचं आहे. दिवसाचा 1 युनिट सुद्धा यूज होत नाही. आम्ही याला आता लास्ट टाइम टेस्ट केलं होतं, 19 युनिट एका दिवसामध्ये 21 दिवसामध्ये गेलं होतं. म्हणजे दिवसाला 1 युनिट सुद्धा पूर्ण होत नाही. तर या 1 युनिट पकडून चाला तुम्ही, दिवसाला 1 युनिट याला लागेल. त्याचबरोबर बघा इथे एक पिवळी वायर दिसते तुम्हाला, ही अर्थिंगची आहे. अर्थिंग कंपल्सरी लावा कारण की व्होल्टेज कमी जास्त झालं, काय झालं तर आपल्याला तिथे कधीही करंटच्या रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. अर्थिंग कंपल्सरी इथे लावून ठेवायची. इथे लावली तरी चालेल. हो, हे काय अर्थिंगचं इथे काढलेलं आहे, तिथे तुम्ही अर्थिंग लावू शकता. ठीक आहे. आता याला पूर्ण मशीनला तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी आहे. सगळ्या इलेक्ट्रॉनिक पार्टची, कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट असून तर त्याच्यामध्ये फक्त फॉगर नाही, जो पाण्यामध्ये आपण सोडतो फॉगर,
तो फॉगर सोडून बाकी कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट तुमचा समजा 1 वर्षाच्या आधी खराब झाला तर तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नवीन आम्ही अवेलेबल करून देतो. तिथे तुम्हाला कुठलाही पेमेंट करायची गरज नाहीये. सर्व्हिस आपण लाईफ टाईम देतो. फक्त फॉगर जर इन फ्युचर खराब झाला तर तेवढा तुम्हाला फक्त परचेस करायची गरज पडते. ते पण तुम्ही जर पाणी मेंटेन व्यवस्थित ठेवलं, क्षारवालं पाणी नाही वापरलं तर त्याची ही लाईफ चांगली आहे. ठीक आहे, आता तुम्हाला हे सगळं लक्षात आलंय, वापर कसा करायचा काय ते सगळी माहिती व्यवस्थित मिळाली. सॅटिस्फाईड आहात तुम्ही सगळ्या गोष्टींशी? ठीक आहे. फक्त एकच प्रश्न, हा 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 आपण 21 दिवस अंडे ठेवले बरोबर. आणि 10व्या दिवशी जर फॉगर खराब झाला हा तर मग ते 10 दिवसाचे जे अंडे ठेवले ते खराब होणार काहीच अडचण नाही ना. आपल्याकडे एक एक्स्ट्रा फॉगर आहे ना, आपण एक्स्ट्रा फॉगर दिलेला असतो. ते काढून फक्त हा, ते ठेवून आता इथे सोप्या पद्धतीने जोडायची पद्धत दिली जाते. काय करायचं, हा अडॅप्टर काढायचा, दुसरा फॉगर घ्यायचा, तो तिथे त्याच ठिकाणी लावायचा. म्हणजे सोपं ठेवलंय, मुव्हेबल आहे, सोपं आहे, आपण स्वतः हाताने करू शकतो. अगदी सोप्या पद्धतीने केलेलं. 2 मिनिट फक्त पॉवर बंद करून ते 2 मिनिटं पॉवर बंद करायची, कारण की पाण्याच्या रिलेटेड आहे म्हणून. तर आपलं 2 मिनिटं मशीन बंद करा. मशीन बंद केल्यानंतर पिन सुद्धा काढायचं आणि नंतर तुमचं फॉगर रिप्लेस करा, पुन्हा पिन लावून बटन चालू करून आपली मशीन चालू करू शकता. ठीक आहे, आलं सगळं लक्षात? सगळं एकदम ओके मध्ये. ठीक आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे माहितीवाले व्हिडिओ तुमच्या समोर येत राहतील. एक पोल्ट्री व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. हा जो बाजूचा आवाज आहे, असा आवाज तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही एक चांगल्या पद्धतीने कुक्कुटपालन करता. हा आवाज आनंदाचा आहे, पैशाचा आहे, हे तुम्ही समजणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून आपल्याकडेही एक नवीन व्यवसाय करण्याचं आपल्याला मार्गदर्शन मिळेल आणि आपण याच्यामध्ये पुढे पुढे जात राहू. धन्यवाद.